श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 5 फेब्रुवारी गुरुवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. यंदा संकष्टी चतुर्थीला सुकर्मा योग जुळून येत आहे. या योगामध्ये पूजा केल्याने पूजेचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा 108 हिरव्या मुगांचा जबरदस्त उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दोष दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही. तर हा 108 हिरव्या मुगांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गणपतये नमः यायला विसरू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तुम्ही लाडू, मोदकचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचे, तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता.
हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते। आता गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची, त्याचबरोबर स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे। तर ह्या उपायाकरता आपल्याला 108 हिरवे मूग जे आहेत ते लागणार आहे। जे हिरवे मूग आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। आता आपल्याला वाटीमध्ये 108 हिरवे मूग घ्यायचे, त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे। आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचेत आणि एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, आणि जर तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 हिरव्या रंगाचे कपडे घ्यायचेत आणि 108 108 असे करून तुम्हाला 2 मुगाच्या वाट्या सुद्धा तयार करून घ्यायच्यात। एका मुलाकरता वापरलेल्या ज्या उपायाच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही। त्याचबरोबर जर तुमची मुलं नोकरी शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आता जो आपण हिरव्या रंगाचा कपडा घेतलाय तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आणि 108 हिरव्या मुगाची जी वाटी आहे ती घेऊन आपल्याला आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे। आता त्या 108 हिरव्या मुगामधनं आपल्याला एक मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा। ओम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा, आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा जो आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलाय। पुन्हा आपल्याला दुसरा हिरवा मूग घ्यायचा आहे। ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलून तो हिरवा मूग आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं। अशा रीतीने आपल्याला 108 वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, 108 वेळा आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 108 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे हिरवे मूग जे आहेत ते त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत। आता जे 108 हिरवे मूग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवलेले त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केली पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे। त्यानंतर रात्री जेव्हा आपली मुलं झोपायला जाणार आहेत तेव्हा ही पोटली गणपती बाप्पांजवळ आपल्याला उचलायची आणि त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायची। आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली तुम्हाला मुलांच्या उशाखाली नेऊन ठेवायची, 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या 2 पोटल्या तयार करायच्यात आणि त्यांच्या उशाखाली ठेवायच्यात। आता तुमची मुलं नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा, तुम्हाला याचप्रमाणे 108 हिरवे मूग जे आहेत ते अभिमंत्रित करून घ्यायचे, त्याची पोटली तयार करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुलांची फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्याच्या समोर संपूर्ण रात्रभर आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची। दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं, देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन जा, जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे, जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय, गोडाचा नैवेद्य घेऊन जायचं आहे। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे, त्यांना जास्वंदाची फुलं अर्पण करायची, दुर्वा अर्पण करायचे आणि त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची। पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। आता तुमची मुलं मोठी असतील तर मुलांच्या हातानेच ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व जे आहे ते 1000 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर उपाय हा आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला अतिशीघ्र फळ प्राप्त होत असतं। आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट, विघ्न, दुःख, दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।